हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये. कसे आहात तुम्ही सर्वजण? मजेत ना? आजची आपली रेसिपी आहे आलू पराठा. ही अगदी पटकन तयार होणारी अशी रेसिपी आहे. इथे मी एक कुकर घेतलेला आहे. याच्यामध्ये आता आपल्याला साल काढून घेतलेले बटाटे अशा प्रकारे 2 भाग करून टाकायचे आहेत. आता आपण याच्यामध्ये पाणी टाकून हे कुकरला 1 ते 2 शिट्ट्या होईपर्यंत उकडून घेऊया. इथे मी 2 ते 3 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे व थोडं पाणी टाकून हे पीठ पोळीला आपण जसं पीठ भिजवतो त्याप्रमाणे भिजवून घ्यायचं आहे. इथे आपलं पीठ मळून तयार आहे. हे आपण बाजूला ठेवून देऊ. इथे मी बटाटे कुकरमधले बाजूला काढून घेतले होते. बटाटे कधीही उकळल्यानंतर पटकन बाहेर काढायचे पाण्यातून, म्हणजे अशा प्रकारे हे मोकळे होतात. आता हे बटाटे आपण मॅशरच्या सहाय्याने व्यवस्थित मॅश करून घेऊया. हा बटाटा चांगला मॅश झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये 2 बारीक चिरून घेतलेले कांदे टाकणार आहोत. तसेच आलं, लसूण, हिरवी मिरचीचा ठेचा व इथे कोथिंबीर व पुदिना चिरून घेतलेला आहे. आता हे सर्व आपण या बटाट्यामध्ये टाकून घेऊ. आता आपण याच्यामध्ये थोडेसे कोरडे मसाले टाकून घेऊ. इथे मी 1 चमचा लाल मिरची पावडर टाकत आहे. लाल मिरची पावडर आपल्याला कमीच टाकायची आहे, कारण आपण हिरवी मिरची पण टाकलेली आहे. 1 ते 1.5 चमचा जिरे पावडर टाकायची आहे. एक ते 1.5 चमचा धना पावडर टाकायची आहे. चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे. इथे आपल्याला 1 चमचा गरम मसाला टाकायचा आहे. आता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. इथे मी हे व्यवस्थित मिक्स केलेलं आहे. तुम्ही पाहू शकता बटाट्याचं सारण अगदी कोरडं झालेलं आहे. आता आपण एक पिठाचा गोळा घेऊया. आता याची आपल्याला अशा प्रकारे पारी तयार करून घ्यायची आहे. ही कडेने पातळ व मध्ये जाडसर अशी ठेवायची आहे. आता आपण याच्यामध्ये बटाट्याचं सारण भरून घेऊ. तर हे व्यवस्थित सारणमध्ये प्रेस करत आपण हा गोळा बंद करून घेऊया. तुम्ही पाहू शकता हे अशा प्रकारे आपल्याला बनवून घ्यायचं आहे. याला आपण थोडंसं हातावरती पसरवून घेऊ, जेणेकरून आपला पराठा फुटणार नाही. आता आपण याला थोडंसं कोरडं पीठ लावून हा पराठा आपल्याला अगदी हलक्या हाताने लाटायचा आहे, नाहीतर यातलं सारण बाहेर निघण्याची शक्यता असते. आणि तुम्ही जर बटाटे पाण्यातले लवकर काढले तर या सारणाला पाणी सुटल्यासारखं अजिबात होणार नाही. तर आपला आलू पराठा खूप छान तयार होईल. तुम्ही पाहू शकता इथे सारण अजिबात बाहेर आलेलं नाहीये.
अशा प्रकारे आपला पराठा लाटून तयार झालेला आहे। इथे मी तवा गरम करण्यासाठी ठेवला होता। आता आपण त्याच्यावरती हा पराठा टाकून घेऊ। हा एक साइडने भाजला की आपण याला पलटी करून घेतलेला आहे। आता आपण याच्यावरती तूप लावून घेऊया। तूप किंवा तेल तुम्ही काहीही वापरू शकता। आता आपण याला दुसऱ्या पण साइडने व्यवस्थित तूप लावून घेऊ। हा पराठा आता आपल्याला दोन्ही साइडने छान खरपूस भाजून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता हा किती छान फुललेला आहे। आता हा पराठा आपण एका ताटामध्ये काढून घेऊ। अशाच प्रकारे सर्व पराठे आपण बनवून घेऊया। अशा प्रकारे आपली आज आलू पराठाची रेसिपी तयार झालेली आहे। आलू पराठा, ताजे लोणी व लोणचं हे कॉम्बिनेशन खूप छान लागतं। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा, तसेच बेल आयकॉन क्लिक करा। वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।